नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. पहिला विठुरायाचं ऑनलाईन दर्शन घेऊन आपण जाणार आहोत सांगलीला. बायकोची आता लगबग चालू आहे ट्रॅव्हलिंगसाठी. ती थोडी मला छेडते. आपली मित्रांनो जर्नी स्टार्ट होती आहे. हा तुम्ही रूट पाहताय तो पालखी मार्गाला मिळतो. पुढचं इंट्रोडक्शन पूजा देईल. स्टे ट्यून. हाय हॅलो नमस्कार, मी पूजा सावंत. तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आम्ही चाललो आहोत पुणे ते सांगलीमध्ये माझं सासर आहे आणि आम्ही तिथून संध्याकाळी म्हणजे रात्री 12 वाजता जाणार आहे सोंगतीला. ते कर्नाटकमध्ये आहे. तिथे आम्ही वर्षातून एकदा जातो. ती आमची कुलदैवत आहे. तर श्रावण स्टार्ट झाल्यावरती पहिल्या आठवड्यात आम्ही तिथे देवदर्शनासाठी पूर्ण फॅमिली सावंत फॅमिली तिकडे आम्ही जातो. तर या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे की आम्ही फॅमिली वगैरे किती एन्जॉय करतोय आणि कसं देवदर्शन वगैरे करतोय. सगळे मोमेंट तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हे बघा, हे माझे हजबंड. हॅलो. आता आपण पुण्याहून निघालो आहोत विया फलटण. आपलं डेस्टिनेशन जे आहे आत्ता ते सांगली आहे आणि नवीन आत्ता पालखी मार्ग झालेला आहे. तो जातो फलटणवरून. एक नंबर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे काम केलेलं आहे रिगार्डिंग रूट्स अँड ऑल दिस थिंग्स. इट्स रिअली ॲप्रिशिएबल. जो NH4 आहे तो पुणे बेंगलोर हायवे ते थोडा पॅचवर्क असल्यामुळं हा रूट आपल्यासाठी चांगला आहे. की बाबा आपण राहतो पुण्यामध्ये पुरी कांचनपाशी. लोकेशन तुमच्याशी काही शेअर नाही करणार तुमच्याशी. त्या ठिकाणी राहतो. तिथून आपल्याला सांगलीसाठी फलटण हा मार्ग थोडा बेटर आहे. आपण आता निघतोय. बाकीचे अपडेट्स आपण देत राहीन. तोपर्यंत पूजा तुमच्याशी स्लोली मुवमेंट शेअर करेल रिगार्डिंग द रोड, रिगार्डिंग द जाताना 2-3 आपले घाट आहेत. घाट पण आपण दाखवणार आहोत. आणि ही माझी वीरा बघते यूट्यूब शॉर्ट्स आणि मधी डिस्टर्ब होतीये कारण तिचा मधी ब्लॉक होतोय व्हिडिओ. वीरू रेंज नसल्यामुळे, त्यामुळे मग ती वॅ रडते. चिकू हाय कर. हाय से हाय गो. माझा बेबी किती खुश आहे. हे तिच्यासाठी आम्ही मॅट लावली आहे कारण झोपली वगैरे तर हे ना छान आहे ना. ती मॅट आपण अमेझॉनवरून मागवलेली आहे. आपण लॉंग रूटला जातो ट्रॅव्हलिंग वगैरेसाठी. जसं की वॉटरफॉल भरपूर आपण या गाडीतून रूट केलेले आहेत. म्हणजे ट्रॅव्हलिंग केलेलं आहे. तर बायकोसाठी आणि मुलगीसाठी ते झोपण्यासाठी संध्याकाळी वगैरे कोकणात वगैरे गेल्यानंतर झोपण्यासाठी चांगलं आहे. मी ड्रायव्हिंग करतो पण ते मागं निवांत झोपू शकतात. त्यासाठी अमेझॉनवरून आपण मॅट लावला होता. तो एकदम त्या दोघींसाठी कम्फर्टेबल आहे. पुढचे नजारे खरंच खूप बघण्यासारखे आहेत. हे गणपती बाप्पा किती छान आहे ना. हा कुठून घेतली होते आपण ही मूर्ती? आय थिंक ह्यातून घेतली होती फ्लिपकार्ट वरून ना. वाव, क्लायमेट बघा किती छान झालाय. वरती ढग आलेत आणि थोडा हलका पाऊस पडतोय. ये टिशू. रूट किती छान आहे. मित्रांनो, पावसाळा एक असा ऋतू आहे जो सगळ्यांनाच हवासा वाटतो. त्यापैकी मी एक आहे. पावसाळ्यामुळे जी सह्याद्री आणि आजूबाजूचा महाराष्ट्रातला परिसर जे एक हिरवळ पसरलेले असते ते खूप पाहण्यासारखे असते. लोक म्हणतात पावसाळ्यामध्ये उत्तराखंड वगैरे इकडे जावे, पण मी सजेस्ट करेन प्लीज या आमचा सह्याद्री पाहायला. तुमचं मन बदलून जाईल. मित्रांनो, आता आपण फलटणमध्ये पोहोचलोय. फलटणमधून आपण जाणार आहे पुसेगाव मार्गे. एक छोटासा तिथे घाट लागतो देवघाट म्हणून. त्या घाटातून चांगले सीन आहेत आणि पुढं पवनचक्की, परत ग्रीनरी. कारण की मान्सून सीझन आहे मित्रांनो.
मान्सून सीझनमध्ये जे वातावरण असतं पाहण्यासारखं ते खरंच मस्त असतं एकदम. So असे छोटे मोठे स्पॉट आपण रस्त्यांचे रूटचे घेत जाऊयात, कारण की हा भाग मान्सूनमध्ये खूप ग्रीन असतो. बस. हे ढग बघा ना किती छान दिसत आहे. वाव. सो व्ह्युअर्स, हा एक्सपिरियन्स शेअर करताना मला खूप आनंदी होतो आहे, कारण की हा जो रूट आहे तो खूप प्राचीन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनचा हा रूट आहे, जो पुणे व्हिया पश्चिम महाराष्ट्राला जाऊन मिळतो. तो आजूबाजूचा जो प्रदेश आहे तो खरंच खूप छान वाटतो. आणि पाऊस आणि ऊन याची कंटिन्यू स्पर्धा चाललेली आहे, ती खरंच बघण्यासारखी आहे. 5-5, 6-6 किलोमीटरपर्यंत कधी ऊन येतं आहे, कधी पाऊस येते. हा जो नजारा आहे ना मित्रांनो, तो खरंच खूप मिसिंग करतो आहे मी, कारण की हा व्हिडिओ काढून ॲप्रॉक्स 1 वीक झालेला आहे. पण ती जी जर्नी होती ती खरंच खूप मजा आली. अरे अरे, अजून कुठे जात आहे? थांबा, अजून देवदर्शन बाकी आहे. आता आपल्या रूटचे काही स्पॉट आपण व्ह्युअर्सना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण जी खरी मजा आहे ती या रूटवरती एक गाव लागतं, मांजरवाडी म्हणून, जिल्हा सातारा, तालुका फलटण. ते गाव एका माउंटनवरती वसलेले आहे, ज्याला मराठीत आम्ही सह्याद्री पर्वतरांगा म्हणतो. प्लीज तिकडे पाहून जावा, तुम्हाला खूप मजा येईल. आय होप सो तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करत असाल. सो आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन क्लिक करा, जेणेकरून जे व्हिडिओ येतील नवीन तुम्ही आपल्या चॅनेलला पाहू शकाल. गाईज, आता घाट सुरू झालाय अँड आय एम फील लाईक वॉमिटिंग. लेऊच पडते बाबा. आणि ही बघा लाल परी. कॅमेरा फिरवू की असा?
फ्रेंड्स, आपण आहो मांजरवाडीमध्ये, जे आहे फलटणपासून 25 किलोमीटर, जिल्हा आहे तो सातारा. सो वातावरण एकदम छान आहे. आपण वाचवळचे नजारे पाहू शकता इकडे. पूजा ॲक्च्युली गाडीत बसले आणि मी इथं व्हिडिओ शूट घेतो आहे. हॅलो फ्रेंड्स, तर आत्ता आपण थांबलेलो आहे थोडं नाश्ता करायला. जो स्पॉट आहे तो आहे रहिमतपूर, साताऱ्यामधला रहिमतपूर आणि औंध एक गाव आहे, त्याचा आजूबाजूचा स्पॉट आहे. इथं मोस्टली सगळे जेवण आणि छोटे मोठे नाश्त्याचे रेस्टॉरंट्स आहेत. मी तुम्हाला दाखवतो. पूजा काळी दिसतेस तू ह्याच्यात. शिवताई ॲक्च्युली मी बॅक कॅमेरा केला होता, त्यामुळं कलरचा प्रॉब्लेम येतो. मी परत हे करतो. शिवताई, शिव ट्रायपॉड विसरला होता बॅक साईडचा, बायको जाऊन आणली. तर ट्रायपॉडवरती आपण चेक करूया. नाश्ता आलेला आहे. मी आणि पूजा नाश्त्याचा आस्वाद घेतो. नाश्ता एकदम मस्त आहे. सांबार. आम्ही नाश्त्यामध्ये वडा आणि सांबार खातो. Let me show you. चिकू, चिकू, say hi. सो मित्रांनो, आता आपली जर्नी स्टार्ट होते. सो रात्रीचे 2 वाजलेले आहेत. वेरोनिकाचं झोपायचं टायमिंग आहे 12-1, बट ती अजून झोपलेली नाही आहे. त्याची मम्मा खूप टेन्शनमध्ये आहे की मुलगी अजून झोपलेली नाही आहे, तर गाडीमध्ये झोपायला मिळेल का नाही ते. सो आई लोकांचं एक टेन्शन वेगळंच असतं बाळाला घेऊन. सो आपली पूर्ण सगळी तयारी झालेली आहे. सो आपण निघायचा प्लॅन करतो आहे. आपण टेम्पो ट्रॅव्हलर बुक केली होती 17 सीटर. ॲक्च्युली आपण टोटल आहोत 15 जण. सो सांगलीपासून जे सौंदती ह्या देवस्थानाचं अंतर आहे ते 200 किलोमीटर आहे आणि सगळे आता स्नाधीन झालेले आहेत. सो प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला रात्री निघावं लागते, कारण की पहाटे पहाटे दर्शन मिळतं आहे. कारण की भरपूर लोकांची कुलदेवी असल्यामुळे देवस्थानच्या ठिकाणी खूप गर्दी असते. त्यामुळे आपला एक प्लस पॉईंट आहे की आपण रात्री निघाल्यानंतर पहाटे पोचून आपण दर्शन घेऊ शकतोय. सो सकाळचे 6 वाजलेले आहेत. देवस्थानच्या ठिकाणी असं आहे की इथं कधी रात्रच होत नाही, म्हणजे कायम लगबग चालू असते. भाविक येतात जातात. ओव्हरऑल भारतातून मानणारी लोक त्या देवस्थानाकडे येतात.
सो मेन देवीचं दर्शन घेण्याअगोदर आपल्याला स्नानकुंडामध्ये आंघोळ करावी लागते. आणि त्या आंघोळ करण्यासाठी एक प्रथा अशी आहे की पूर्ण बॉडीला लिंब नेसावं लागतं. लिंब नेसणं म्हणजे ही एक अशी प्रोसिजर आहे की लिंबाची पानं पूर्ण अंगाभोवती लपटावी लागतात आणि त्यानंतर आपल्याला देवीच्या प्रदक्षिणा घ्याव्या लागतात. देवीची प्रदक्षिणा घेतल्यानंतर आपण मेन मंदिराकडे जाणार आहोत. तर त्यासाठी काही काही लोक भाविक भरपूर संख्येने तिथे उपस्थित असतात. तो सकाळचे 6 वाजले असल्यामुळे तुम्हाला जास्त गर्दी दिसत नाही. जसं 8, 9, 10 हे वेळ होते सकाळची, त्या वेळेला इथं लगबग मोठ्या प्रमाणात चालू होते. सो आपण आत्ता लिंब नेसून घेतलेले आहेत. लिंब हे महिलांनी वेगळे आणि पुरुषांनी वेगळे नेसायचे असतात. स्नानकुंडामध्ये आंघोळ करून आता आपण मेन देवीच्या दर्शनाकडे डोंगरावरती जाणार आहोत. त्याच्या अगोदर थोडा चहा नाश्ता केल्यानंतर आम्हाला फ्रेश वाटावं लागले, कारण की रात्रभर प्रवास केल्यामुळे थोडं वेरोनिका पण थकली होती आणि ती सारखं मम्मी 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 करत होती. हो, आई तिच्या खरंच खूप जवळची आहे. आईशिवाय तिला अजिबात नाही चालत. सो आम्ही आंघोळ वगैरे स्नान वगैरे केल्यानंतर आम्ही ज्या देवीच्या ठिकाणी मार्गस्थ झालो. पण आता एवढं लांब आलो आहे तर एक फॅमिली फोटो तर बनतोच, म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की एक फॅमिली फोटो घ्यायचा, त्यानंतर आपण पुढचा प्रवास चालू करायचा. सो मागचा जो नजारा आहे, पावसाळा असल्यामुळे डॅमचं पाणी भरपूर भरलं होतं. सो खरंच कर्नाटकामध्ये हे जे बेळगाव जिल्ह्यातलं गाव आहे त्याच्यामध्ये अशी भरपूर काही मंदिरं आहेत जे खूप प्राचीन आहेत आणि ती खूप बघण्यासारखी आहेत. सो आपली जर्नी स्टार्ट होते मेन मंदिराकडे. सो इथून 200 पायऱ्या खाली उतरल्यानंतर देवीचं मंदिर आहे. देवीच्या मेन गाभाऱ्यामध्ये ॲक्च्युली प्रवेश कोणाला नाही आहे. विठुरायाच्या जसं दर्शनाला आपण विठुरायापर्यंत जातो आणि विठुरायाच्या पायापाशी नतमस्तक होतो, त्याचं दर्शन घेतो गाभाऱ्यात जाऊन, तसं या देवीला तसं नाही आहे. आपल्या लांबूनच पाय पडावं लागतं. विठुराया हा असा एक देव आहे ज्याचं दर्शन आपण त्या मूर्तीपाशी जाऊन घेऊ शकतो. सो दर्शनाला व्हिडिओ परमिशन मिळाली नाही. सो दर्शन घेऊन आपण एक परशुरामाचं स्थळ आहे आणि एक स्मॉल असा फोर्ट आहे, तो फोर्ट बघण्यासाठी गेलो. आणि आजूबाजूचा नजारा एवढा छान होता की खरंच काय सांगू. मी या व्हिडिओमध्ये नाही आहे, कारण की माझी मान दुखत असल्यामुळे मी फोर्ट पाहू शकलो नाही. मी गाडीमध्येच झोपी गेलो होतो. सो आजूबाजूला वारं आणि वाऱ्यांमध्ये असलेलं जे एक आपुलकीची भावना होती ती खरंच खूप मजा देणारी होती. सो आजूबाजूला पवनचक्क्या या निसर्गाच्या मॅजिकमध्ये अजून काही भर टाकत होते. सो फायनली आपण एक छोटासा फोर्ट आहे तिकडे व्हिजिट करायला गेलो. मंदिरापासून ॲप्रॉक्स 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती हा फोर्ट आहे. सो घरातले सगळेजण गेले होते पण मी नाही जाऊ शकलो, कारण मला नेक पेन भरपूर होत होता आणि रात्रीचा थकवा भरपूर जाणवत होता, त्यामुळे मी जाऊ शकलो नाही. आम्ही आता परशुराम मंदिरामध्ये आलो. इथे धडाकेबाज मूवीचं शूटिंग झालं होतं. त्याच्यामध्ये तो गंगूराम असतो ना, गंगूराम, लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मूवी आहे तो इथे शूटिंग झाला होता. आणि या माझ्या जाऊबाई बघा कशा लाजताई आणि ही माझी सासरी बुवा आणि मागे बघा पवनचक्क्या. आणि तिकडचा व्ह्यू तुम्हाला दाखवते पुढे गेल्यावर. खूप भारी व्ह्यू आहे तिकडे.
वरती आहे आणि उतरताना अशी चक्कर सारखी फील येते ना. आता मी चप्पल वाटले हिल्स. तो माकड बघा माझा लॉलीपॉप घेऊन पळालाय, दिसतोय का? माझं घेतलं तिने खेचून. एवढा खाली का देऊन बसला असेल म्हणतो. नाही त्याला काम नाही म्हणून. बापरे, असं फील होते की पडेन मी वाऱ्याने सगळ्या खडक्यांमध्ये. हे स्टेअर्स इथून मी आले, या स्टेअर्सवरून आणि त्या बोगद्यातून. खूप डेंजर आहे. मी चालले परत, कारण मी इथे एकटी झालेली. सगळे वरतीच थांबलेत चढायच्या प्रॉब्लेममुळे. आता मी परत चालले. बाबा मेरे को तो डर लग रहा है. ओय मेरा दुपट्टा. मी नाही जाणार, लय डेंजर आहे खाली. मित्रांनो, या प्रवासाची सांगता आपण घेऊयात आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.